दो तरह के लोग रहते हैं, असा प्रसिद्ध सवाल आहे ना बॉलिवूडचा. तोच वापरून आपण असं नक्की म्हणू शकतो, खरंच दुनिया में दो तरह के लोग रहते हैं. एक ज्यांना कविता खूप आवडतात आणि दुसरे ज्यांना कविता अजिबात आवडत नाही. काव्य किंवा कविता ज्यांना आवडतात असं भाग्य ज्यांना लाभलंय अशा आपल्या सर्व रसिकांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आज इथे सादर होणार आहे कविता ऍक्ट करता, कविता अभिवाचनाचा कार्यक्रम. आता याच्यासाठी कविता निवडताना कोणताही असा विषय असा ठरवलेला नव्हता. असं सांगितलं होतं की आपापल्या आवडीच्या 1 ते 2-4 कविता निवडा, पण हे अजिबात सोपं नव्हतं. कारण एवढा खजिना असतो, आवडत्या कविता सुद्धा इतक्या जास्त असतात आणि त्यातनं फक्त 2-4 निवडायच्या. पण मग प्रत्येकाने आपापले निकष लावले आणि आता हा कार्यक्रम सादर होणार आहे ज्याच्यामध्ये असॉर्टेड कविता असणार आहेत. सो वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आपल्यासमोर सादर होणार आहेत. हे सादर करत असताना कविता मध्ये बोलणं थोडंफार असेल की तीच कविता का आवडली किंवा त्या कवीविषयी काही, पण निवेदन फॉर्मल नाही आणि हा भाग सुद्धा बोलण्याचा खूप कमी ठेवण्याचा प्रयत्न केलाय मुद्दाम, कारण कवितेवर जास्त भर द्यावा म्हणून. आणि बाकी हा पहिलाच असा कार्यक्रमाचा म्हणजे कविता सादर होण्याचा करता मधला तर पहिलाच कार्यक्रम आहे आणि त्यासाठी तुम्ही आलात मुद्दामून वेळ काढून, याबद्दल खरंच पहिल्यांदाच आभार. कार्यक्रम झाला की चहापाण्याची सोय आहे, त्यावेळेला आपल्याला कवितांविषयी बोलता येईल भरपूर अशी आशा आहे. आता मात्र आम्ही एका मागोमाग एक सलग कविता सादर करणार. सुरू करूया. कविता ऍक्ट करता. कवी आणि रसिक यांच्या बाबतीत कवी अशोक बागवे म्हणतात, कवी म्हणजे कवी असतो. कवी म्हणजे कवी असतो, सर्व ग्रहताऱ्यांमधला रवी असतो. कवी म्हणजे साक्षात घट्ट पीळ कवितेचा. कवी म्हणजे साक्षात घट्ट पीळ कवितेचा, भाषेच्या गालावर एक तीळ कवितेचा. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा आपण कवितेसारखं बसायचं. कवितेसारखं बसायचं म्हणताना अशोक बागवे असंही म्हणतात त्या कवितेत की श्रोत्यांकडनं काय अपेक्षित आहे. कवी झाला शब्द आपण नाद व्हायचं, कवी झाला शब्द आपण नाद व्हायचं, कवी झाला स्तब्ध आपण साध व्हायचं, कवी झाला सूर आपण व्हावं गळा, कवी झाला बीज आपण व्हावं म्हणा. तर कविता फक्त कवीच करतो का, तर असं नाहीये. तर ती निसर्गात नेहमीच असते, सगळीकडेच असते. महाराष्ट्रातले प्रसिद्ध शायर भाऊसाहेब पाटणकर आपल्या शायरीबद्दल असं म्हणतात की ऐसे नव्हे की शायरी ही शायरांनी गायली, ऐसे नव्हे की शायरी ही शायरांनी गायली, कमला सवे भ्रमरानिकांनी आधीच होती गायली. पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी खरे आम्हा दिले, पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी खरे आम्हा दिले, फक्त त्यांच्या गुंजनाला शब्द मी माझे. घडवीन असे मी वृत्त, कवी ग्रेस. घडवीन असे मी वृत्त प्राणांच्या अलगद खाली, घडवीन असे मी वृत्त प्राणांच्या अलगद खाली, अनकरीन पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली. जसं कवी कविता जगतो, घंटो करतो, त्याला सुचते. श्रोते कविता जगतात जेव्हा ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. पण तेवढंच महत्वाचं हेही सदानंद रेगे या कवितेत असं सांगतात की कवी मेल्यावरला कवीच राहतो, राईट. सो त्यांची कविता असं सांगते की कवीला कवितेचा पिंड द्यावा, कवीला कवितेचा पिंड द्यावा, म्हणजे तो आपली धिंड काढत नाही आणि डोहात पडलेल्या चंद्राची खिंडही अडवत नाही. म्हणजे तो आपली धिंड काढत नाही, डोहात पडलेल्या चंद्राची खिंडही अडवत नाही. कवितेचा पिंड दिला की कवीचा लगेच कावळा होतो. द भा धामनसकर कवी आहेत, तर ते लिहितात की बऱ्याच दिवसात कविता लिहिली नाही म्हणजे बऱ्याच दिवसात स्वतःला भेटलो नाही, स्वतःशीही आपलं काही बोललो नाही, कदाचित नुसतं सहनच करावं असा हा काळ होता.
डोळ्या मागे किती भळभळलो हे पाहिलंच नाही. बऱ्याच दिवसात कविता लिहिलीच नाही. आज 49 वर्षापूर्वी ज्या महान कवीचं निधन झालं ते आरती प्रभू, त्यांची कविता अनेक अंगांनी स्फुरली, अनेक अंगांनी फुलली. आणि ते सौंदर्य कवितेबद्दल म्हणतात, या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका, कारण ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या स्वतःच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या. मोडून पडा. कवितेवरच्या कवितांनी सुरुवात झाली आहे. तोच धागा पकडून पहिली कविता जी फुल लेंथ कविता आहे ती आहे वैभव जोशी यांची. आजचा कवी आहे, प्रसिद्ध आहे. वैभवच्या कवितेमध्ये असं दिसून येतं की सोपे सोपे शब्द असतात. आता ही जी आहे ती प्रेम कविता म्हणून लिहिलेली आहे, पण नेहमीच असं लक्षात आलेलं आहे की त्याच्यामध्ये लेयर्स असतात, दुसरा काहीतरी अर्थ असतो इंटरप्रिटेशनचा. आणि बरेच वेळेला कवीला कवितेविषयी काय म्हणायचंय हा त्याच्यात भाग आलेला असतो. कवितेचं नाव आहे राहून जाते. किती बोलतो आपण दोघे, किती बोलतो आपण दोघे, तरी बोलणी राहून जाते. तुझ्या आणि माझ्या या नात्याचे नाव सांगणी राहून जाते. अशी कशी ही ओळख ज्यातील अनोळखीपण संपत नाही. ही ओळ वाचली आणि मला वाटलं की हा कदाचित स्वतःशी चाललेला सुद्धा संवाद असेल. अशी कशी ही ओळख ज्यातील अनोळखीपण संपत नाही. तुला गुणगुणत असता नाही, तुला ऐकणे राहून जाते. आपुलकीच्या वाटेवरती रोज भेटती परकी वळणी. होत ना, आपुलकीच्या वाटेवरती रोज भेटती परकी वळणी. कधी थांबणे राहून जाते, कधी चालणे राहून जाते. जगा वेगळ्या श्रावणासया आभाळाचा शाप असावा. बऱ्याच कवींनी ही खंत वारंवार वेगवेगळ्या कवितांमधून व्यक्त केली. जगा वेगळ्या श्रावणासया आभाळाचा शाप असावा. मनासारखे दाटून येते, तरी बरसणे राहून जाते. शब्दांमधून झरे शांतता, अर्थातूनही अनर्थ उरतो. हाताइतके अंतर असते, हाताइतके अंतर असते, पण हाक मारणी राहून जाते. किती बोलतो आपण दोघे, तरी बोलणी राहून जाते. आरती प्रभूंच्या कविता या अनेक विषयांवर आहेत. त्यांच्या कवितांविषयी काही मेटा लेवलचं बोलणं खरं तर कठीण आहे. ह्या कविता वास्तविक अंतःकरणात अनुभवाच्या आहेत आणि बऱ्याचदा त्यांच्या कविता वाचताना मला असं वाटलं की त्या कविताच मला वाचतायत. त्या क्षणीची माझी मनोवस्था त्या कवितेमध्ये प्रतिबिंबित होते. हा एकूणच कवी काळाच्या एका तुकड्यात सामावणारा नाही आहे आणि नगण्य किरकोळ असा तो मुळीच नाही. त्यांची ही कविता आपण ऐकूया. सांगेल राख माझी. संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण, सांगेल राख माझी गेल्यावरी जळून. खोटी खरी दुधाची होती कशी बिजेती, खोटी खरी दुधाची होती कशी बिजेती. बरसून मेघ जाता येईल ते रुजून. राणी कुठून आलो गाऊन काय गेलो, राणी कुठून आलो गाऊन काय गेलो. वेळूत संध्यावेळी येईल ते कळून. लागे मला कशाची केव्हा कशी तहान, चर्चा कशास, चर्चा कशास नाव काठास की अजून. कोणा फुले दिली मी माळून कोण गेले, शेल्यावरी कोणाच्या असतील स्पर्श ऊन. का ते कशास सांगू, का ते कशास सांगू मांडून मी दुकान. शब्दास गंध सारे असतील की जडून. काठास हा तरू, काठास हा तरू अन विस्तीर्ण दूर पात्र. काठास हा तरू अन विस्तीर्ण दूर पात्र. केव्हा तरी पिकून गळणे नगण्य पर्ण. कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची भुंड टेकाड ही मुक्त छंदातली एक कविता सादर करते.
ही कविता मला 10-15 वर्षापूर्वीच्या नाशिकला घेऊन जाते. मी नाशिकची आहे. हाच तो काळ होता की जेव्हा शहर विस्तारित होत होती आणि जेव्हा जेव्हा भारत भेट घडायची तेव्हा आईबाबांच्या परिसरातल्या ज्या ओळखीच्या खुणा डोळे शोधायचा तारवटलेले डोळे जेटलॅगमधनं शोधण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा त्या हळूहळू पुसत गेलेल्या दिसल्या. म्हणजे ओळखीचा गुलमोहर, हवाई महल नावाचे एक घर तिथे जाऊन नवीन बिल्डिंग झाली आणि अशाच पद्धतीचे बदल आता आपल्याला अमेरिकेत सुद्धा आपल्या अवतीभोवती दिसतात. म्हणजे कधी आजूबाजूची शेतं जाऊन तिथे म्हणजे आता मी एल्ग्रोव्हला आहे म्हणून हे म्हणते पण मला माहिती की मिल्पेटास वगैरे या भागातही सगळे लोकांनी हेच अनुभवलेलं आहे की ऑर्किड्स जातात, शेतं जातात आणि तिथे कधी इमारती आणि स्ट्रीट मॉल्स उभे राहतात कळत नाही. आणि ह्या बदलामागची एक खंत जी आहे ती दिलीप पुरुषोत्तम चित्रे या कवितेतून सादर करतात आणि मला ती प्रत्येक वेळेला वाचली की फार भेटते. कवितेचं नाव आहे भुंड टेका. तुम्ही प्लॉट पाडून जमीन विकण्यासाठी माझा लहानपणापासूनचा बळ तोडला. तुम्ही प्लॉट पाडून जमीन विकण्यासाठी माझा लहानपणापासूनचा बळ तोडला. उन्हाळवाले मजूर लावून औदुंबर तोडला. लिंब, डाळिंब, शेवगा राजकतही केला. मग मला शहरात पाठवून दिलं शिकायला. आजूबाजूची बरीचशी घरं आधीच पडलेली होती. 5-25 बिन नात्याच्या बिऱ्हाडांना उठवून नंतर संस्कृतीसाठी बलिदान करण्याच्या जिद्दीनं आम्हा सर्वांच्याच जन्माभोवतीची झाडे पाडून आठवणीत ठेवलं एक भुंड टेकार. मी उलटा फिरलो तर काय झालं? मी उलटा फिरलो तर झालं काय की मीच शोधत राहिलो मुळं आणि पारंब्या जगभर. मी उलटा फिरलो तर झालं काय की मीच शोधत राहिलो मुळा आणि पारंब्या जगभर. मला पाहिजे होतं स्वतःभोवती दाट अरण्य आणि किड्या मुंग्यांची, पशुपक्ष्यांची, माणसांची नाती. एका भुंड्या टेकण्यासारख्या समाजात मी कवी झालो. मी कवी झालो. असं म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी. आपल्या नजरेतून जी अर्थपूर्णता निसटून जाते ती कवी सहजपणे आपल्या समोर आपल्या शब्दात उभी करतो. भाऊसाहेब पाटणकरांची पत्त्यांचा खेळ ही अशीच एक कविता आहे. भाऊसाहेब अगदी साध्या गोष्टीतून एक मोठं तत्वज्ञान उभं करतात. पत्ते या खेळाचा त्या साध्या वस्तूचा वापर करून ते मानवी विजास आणि नियतीचा खेळ यांचं इतकं मार्मिक चित्रण करतात की मग पत्त्यांचा खेळ हा खेळ न राहता आरसा बनतो, आपल्या जगण्याचा आरसा. ऐकूयात पत्त्यांचा खेळ, भाऊसाहेब पाटणकर. मारतो राजास एक्का, नहिल्यास दहिल्या मारतो. मारतो राजास एक्का, नहिल्यास दहिल्या मारतो. कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो. पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे. पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे. सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे. आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला. छाप पडले, लेबल्स आले. आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला. पत्त्यातला राजा स्वतःला राजाचं मानू लागला. राणीसही जाणीव काही और होऊ लागली. राणीसही जाणीव काही और होऊ लागली. लाजली नव्हती कधी, ती आज लाजू लागली. दीनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला. दीनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला. पंजा म्हणे चौऱ्यासा आता श्रीमंत वाटू लागला. विसरुनी निजरूप नुसत्या नामरूपी गुंतले. विसरुनी निजरूप नुसत्या नामरूपी गुंतले. भलत्याच कुठल्या अवदसेच्या पाशात आता गुंतले. नुसता उपाधी भेद, नुसता उपाधी भेद. कोणी राजा नव्हे, राणी नव्हे.
नुसता उपाधी भेद, कोणी राजा नव्हे राणी नव्हे, आणखी सांगू पुढे हा खेळही आमचा नव्हे. खेळतो दुसराच, खेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कोणी. खेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कोणी. म्हणती तयाला ईश, म्हणती अल्ला कुणी, येशू कुणी. त्याचा म्हणे हा खेळ, त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्त्यातले. त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्त्यातले. एका परी पत्त्यास कळले, मर्म हे पत्त्यातले. आहे इथे रंगेल कोणी, पत्ता असा पत्त्यातला. आहे इथे रंगेल कोणी, पत्ता असा पत्त्यातला. आहे जरी पत्त्यातला, तो नाही तसा पत्त्यातला. नाम रूपाचा स्वतःच्या, पत्ताच ना त्याला कधी. नाम रूपाचा स्वतःच्या, पत्ताच ना त्याला कधी. ना कशाची खंत, होतो राजा कधी, दुर्री कधी. हसतो नुसताच, हसतो नुसताच, आहे सर्वांहुनी हा वेगळा. हसतो नुसताच, आहे सर्वांहुनी हा वेगळा. आणखी सांगाल का हो वेदांत कोणी वेगळा. आणखी सांगाल का हो वेदांत कोणी वेगळा. वेदांत कोणी वेगळा. तर प्रत्येक माणूस काही राजा नसतो, राणी नसतो, किंवा गुलाम बनण्याचंही भाग्य प्रत्येकाच्या नशिबी नसतं. बहुतेक आपण लोक दुर्रीसाठी सामान्यच असतो. तर आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या नशिबी येणारा व्यवहारी जगण्यातला संघर्ष, पदोपदी येणारा पराभव, त्यामुळे वाटणारा न्यूनगंड, याच्याबद्दल बिंदाकरांनी आपण आपलं स्वायत्त आयुष्य नेटाने जगावं. आणि त्या रोजच्या वृक्ष आयुष्यात देखील एक कविता आहे, हे आपल्या उपदेशाचा गझल यामधून सांगितलं. गझल उपदेशाचा बिंदाकरांनी. तो चंद्र छाटो काहीही आणि सूर्य काहीही भको. तो चंद्र छाटो काहीही आणि सूर्य काहीही भको. मातीच पाया खालती नाते तिचे विसरू नको. आत्म्याचा आत्म्याचे मिळे ते कोण घेईल काढून. मृत्यूनंतर काय होईल याची काळजी कशा. आत्म्याचा आत्म्याचे मिळे ते कोण घेईल काढून. पण इंद्रिया दरडावून शरीरास तू घेणू. मोठ्यास मोठे मान तू त्याहून मोठे चिंतन. मोठे लोक असतातच, पण त्याची फार काळजी करू. मोठ्यास मोठे मान तू त्याहून मोठे चिंतता. पण आपणासही फार छोटे तू उगा मान. खोटा गळा काढू नको, खोटा टिळा लावू नको. खोटा गळा काढू नको, खोटा टिळा लावू नको. जीव जडतो त्या ठिकाणी पाय तो अडवू नको. विवेक, संयम, नम्रता असले सदाचे सोबती. हे सगळे सद्गुण आहेतच, त्यात काही वाद नाही. विवेक, संयम, नम्रता असले सदाचे सोबती. तरी व्हायचे वेडे तेथे मढे हो. खुशाल जातू मंदिरी त्याला तिला देण्या फुले. खुशाल जातू मंदिरी त्याला तिला देण्या फुले. पण त्यातल्या एका फुला हुंगावया विसरू. पोचायचे जेथे, सगळ्यांना कुठेतरी पोचायचंच आहे. पोचायचे जेथे तेथे ना ऊन आणि सावली. पोचायचे जेथे तेथे ना ऊन आणि सावली. म्हणून वडाच्या खालती अस्वस्थ तू होऊन. ऊन सावलीच्या खेळावर एक आठवण झाली आधी सुरुवातीच्याच कुठच्या तरी कवितेमध्ये की कवी हा रवी असतो वगैरे, आणि आता ऊन सावली त्याच्यावर एक. आणि आता ही गझल झाली म्हणून एक दुसरी गझल आठवते. ही गझल आहे चित्तरंजन भटांची. चित्तरंजन भट म्हणजे सुरेश भटांचे चिरंजीव, ज्यांना सुरेश भट, ज्यांना आपण गझलेशी अनॉनिम हे करून टाकले, सिनॉनिमस करून टाकले. गझल म्हणजे सुरेश भट. तर चित्तरंजनच्या खूप कविता माझ्या वाचनात आल्या. तो माझा एक मित्र आहे खूप आधीपासून. आय थिंक सीमाताई बसला तिकडे, त्यांनाही माहिती आहे की चित्तरंजन भट is quite active on Facebook that way. It's just that he's not published author so to speak. पण त्यांच्या खूप काही काही छान छान कविता ज्या माझ्या वाचनात आल्या, स्पेशली गझल. त्यातली एक गझल मला या सगळ्या संदर्भात आठवतेय.
तिचं नाव आहे देवा. आमच्या वस्तीत करतो सूर्य टाळाटाळ देवा. कंप्लेंटनेच चालू झाले. आमच्या वस्तीत करतो सूर्य टाळाटाळ देवा, गोठला आहे कधी पासून येथे काळ देवा. म्हणजे आम्ही जिथे आहोत तिथं आम्ही पुढे सरकलोच नाही कधी, कारण सूर्यच नाही दिसत. ते तुझी घेतात नावे जाळताना कापताना, नाही का? आता सगळं तेच चाललंय. ते तुझी घेतात नावे जाळताना कापताना, घेतही नाही कसा कोणी तुझ्यावर आळ देवा. पाहिले आहेस का तू राख होताना घराला, पाहिले आहेस का तू राख होताना घराला, दगड फेकीने कधी झालास का घायाळ देवा. कोसळाया लागले आहे पुन्हा दाही दिशांनी. आपल्याकडे पूल कोसळतात, बिल्डिंग्स पडतात. कोसळाया लागले आहे पुन्हा दाही दिशांनी, बांधले कंत्राटदाराने कुण्या आभाळ देवा. मग आव्हान केलं देवालाच, झगमगाटातून आपल्या ये जरा बाहेर बाबा, झगमगाटातून आपल्या ये जरा बाहेर बाबा, घे कधी हातात तूही नांगराचा फाळ देवा. नाही का? आपल्याकडे देव कुंभार झाला, देव अमुक झाला, माळी झाला, कोण झाला, पण शेतकरी झाला का असं माझ्या देव असणार नाही की देव शेतकऱ्याच्या रूपात आला. तो शेतकरी जो आपल्या सगळ्यांना जगवतो. आणि जर देवाने आपल्याला जगवणं एक्सपेक्टेड असेल तर मग घे कधी हातात तूही नांगराचा फाळ देवा. हे झालंच नाही तर ते तरी कर. बदलले संदर्भ सारे, बदल सारे ग्रंथ तूही, बदलले संदर्भ सारे, बदल सारे ग्रंथ तूही, माणसाने मांडलेले वेद आधी चाळ देवा. नाही का? वेद आपणच लिहिले, देवाने नाही लिहिले. तर आम्ही काय लिहून ठेवले ते तरी बघ. माणसाने मांडलेले वेद आधी चाळ देवा. आता थोडस ना हे सगळं कंप्लेंट करून झाल्यानंतर इट्स ऑब्वियस की गझलकाराला खूप राग आलाय नाही का देवाचा. मग तो म्हणतो, पायरीवर पाय तुझिया मी कधी देणार नाही, पायरीवर पाय तुझिया मी कधी देणार नाही, थांब गाभाऱ्यात तुही पायरी सांभाळ देवा. पायरीवर पाय तुझिया मी कधी देणार नाही, थांब गाभाऱ्यात तुही पायरी सांभाळ देवा. मग अशी कंप्लेंट करून असा राग येऊन जर आपण देवाला एलियनेट करून टाकलं तर काय? म्हणजे एक प्रकारे आपली चूकच झाली. हे जेव्हा त्याला लक्षात येतं तेव्हा तो म्हणतो, शेवटी मैत्रीत सारे जायचे इसरून देवा. नाही का? शेवटी मैत्रीत सारे जायचे इसरून देवा, मानले मीही जरासा बोललो वंगाळ देवा. वंगाळ बोललेलाच आहे देवाला. आता हे लायसन्स फक्त कवीला मिळतं. त्यामुळे आता हे केशव मेश्राम काय म्हणतात बघा की एक दिवस मी परमेश्वराला आईवरून शिवी दिली, एक दिवस मी परमेश्वराला आईवरून शिवी दिली, तो लेखाचा फक्त फक्कन हसला. पण शेजारचा जन्मजात बोरू बहादर उगीच हिरमुसला. एरंडेरी चेहरा करून मला म्हणाला, तू असा रे कसा? त्या निर्गुण निराकार अनाथ जगन्नाथाला काहीतरी बोलतोस, तुझ्या शब्दांच्या फासामध्ये त्याचा धर्म पडायला लागतोस. मी पुन्हा एकदा कचकून शिवी दिली. विद्यापीठाची इमारत कमरेवर खचली. माणसाला राग का येतो यावर तिथे संशोधन चालू आहे. उदबत्तीच्या घमघमाटात भरल्या पोटानं भावविभळ चर्चा झाली. मी माझ्या वाढदिवशी परमेश्वराला शिवी दिली. शिव्या दिल्या, लाटांसारखे फटकारे मारत म्हटलं, अरे साल्या, तुकडावर भाकरीसाठी गाडीभर लाकडं फोडशील काय? चिंधूक नेसल्या आईच्या पटकुरानं घामेजला हडकं शरीर पुसशील काय? बापाच्या बिडी काढीसाठी भावा बहिणींची हाडकं झिजवशील? त्याच्या दारूसाठी भडवेगिरी करशील? बाप्पा रे, देव बाप्पा रे, तुला हे जमणार नाही. त्यासाठी हवी अपमानित मातीत राबणारी प्रेम करणारी माय माऊली. एक दिवस मी परमेश्वराला आईवरून शिवी दिली. देवाचाच विषय आहे. तर आपल्याला आता हे माहिती आहे की चराचरात आणि माणसात देव पाहावा हे आपल्या धर्माची शिकवण आहे. त्याचप्रमाणे परमेश्वर हा अनाथांचा, दीनदुबळ्यांचा, पिचलेल्यांचा कैवारी हे आपल्या संस्कृतीने सांगितलेलं मूल्य आहे. पण जीवनाच्या संदर्भात कधी कधी नकली मूल्य इतकी रूढ होतात की त्या नकली मूल्यांनाच खरेपणाचं मोल प्राप्त होतं आणि खरी मूल्य मात्र दूर लोटली जातात. नक्षी तेवढी जपली जाते आणि ज्याच्याकरिता नक्षी ती वस्तू मात्र दूर फेकली जाते. अशा आशयाची आणि आपल्याला अंतर्मुख करायला लावणारी कुसुमाग्रजांची कविता आहे गाभारा.
कवितेचं नाव गाभारा, कवी कुसुमाग्रज. दर्शनाला आलात या, दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समय आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा, वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात ना तो रिकामा गाभार? नाही तसं नाही, एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजार तिला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा. 2 तास वामकुक्षीही घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं, सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्याचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते, मंत्र जागर गाजत होते. रेशमी साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतले हिशेब हरणाच्या गतीनं वागडत होते. सारं काही घडत होतं हवं तसं, सारं काही घडत होतं अगदी हवं तसं. पण एके दिवशी आमचं दुर्दैव, उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि पहाटे काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे, पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत परत कदाचित येईल हे तो, पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला परत प्रवेश द्यावा की नाही त्याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पत्रव्यवहार चालू आहे जयपूरला, जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्व अंतिम असतं, कारण गाभारा सलामत तर देव 50. या कवितेशी एकदम देवावरच्या गोष्टी चालल्या. कवी सगळ्या लिबर्टीज घेतो, पण देवत्व हे निसर्गामध्ये सुद्धा आहे. जे निसर्गाला आपण निसर्ग देवता म्हणतो. आता थोडा गिअर स्विच करून एक निसर्ग कविता ऐकूया. कविता आहे नलेश पाटील यांची, झाला बेभान पाऊस. खरं तर नादू महानोरांसारख्याच गावाकडच्या मातीचा स्पर्श असलेल्या नलेश पाटलांच्या कविता ते आपल्यात आज नाहीत. त्यांचा आयुष्याचा कालखंड जरी तसा छोटा राहिला असला तरी त्यांची कारकीर्द किंवा त्यांचं काम एवढं मोठं आहे की मला खात्री आहे की येत्या अनेक पिढ्यांना त्यांच्या कविता या समृद्ध करत राहतील. शब्द आणि मांडणी त्यांच्या या कवितेमध्ये इतकी पारदर्शक आहे आणि त्यांच्या बऱ्याच कवितांमध्ये तसंच असतं. म्हणजे तिथे दुसरा शब्द किंवा दुसरं काहीतरी प्रतिमा आपण विचारच नाही करू शकत, इतकी ती चपखल असते त्या एक्सप्रेशन्स मधून. तर ह्या कवितेमध्ये पण मला तेच जास्त विशेष वाटतं. आणि म्हणजे प्रत्येक ओळ ही एक वेगळं स्पष्ट शब्दचित्र किंवा निसर्गचित्र आहे असं म्हणता येईल अशी कविता. उन्हाळ्याच्या तलखीनंतर वेगाळलेल्या मातीवर जेव्हा जोरदार पावसाचा शिडकावा होतो आणि मग त्याला सगळी सृष्टी कशी प्रतिसाद देते याचं वर्णन या कवितेत आहे. वाचताना नक्कीच श्रावणमासी वगैरेसारख्या ज्या कविता शिकत आपण मोठ्या झालो आहोत त्या आठवतातच, पण एक वेगळाच मातीचा सुवास देणारी ही कविता वाटते. झाला बेभान पाऊस, झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला, झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला, तरंगाचा निळा चुडा आज तळ्याने भरला. लाखो मोलाच्या ओतल्या भरभरून मोहरा, लाखो म्हणजे मोल आहे त्याचं, कारण ते इतक्या उन्हाळ्याच्या तलखीनंतर येत आहेत त्या जलधारा, त्यामुळे त्याचं मोल खूप आहे. लाख मोलाच्या ओतल्या भरून मोहरा,
निळ्या खजिन्यास उभा ओल्या झाडांचा पहारा, त्याच्या भवताली फेर त्यांनी हिरवा धरला, झाला बेभान पाऊस. काळोखाच्या कळपात सूर्य बुडून विझला, ढगांनी गर्दी केलेली आहे. काळोखाच्या कळपात सूर्य बुडून विझला, मेघ उशाला ओढून शांत डोंगर निजला, राणी कालवीत धुके वारा माखत फिरला, झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला. झाडांमध्ये पाखरांचा थवा ओथंबला चिंब, झाडांमध्ये पाखरांचा थवा ओथंबला चिंब, आभाळाच्या मालकीचे त्यांच्या डोळ्यांमध्ये बिंब, श्वास पानांचा हिरवा पिसा पिसात मुरला, झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला. आणि मध्येच कडाडून ठिणगी पडते, पण त्या ठिणगीचं वीज चमकते, त्याचं सुद्धा काय मस्त वर्णन केलंय की कधी मध्येच ठिणगी काळ्या कपारीत उडे, कधी मध्येच ठिणगी काळ्या कपारीत उडे, जणू दागिना तेजाचा निळ्या ऐरणीत घडे, असा लयीत उजेड कोणी आकाशी कोरला, झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला. कुठे थांबलेले पाणी कुठे वाहणारे गाणी, अशा धुंद ह्याच्यामध्ये एक आसमंत झालेलं असतं, त्याच्यामध्ये मनात गाणी रुंजी घालतातच. कुठे थांबलेले पाणी कुठे वाहणारे गाणी, तुडुंबल्या जागोजागी गच्च आकाशाच्या खाणी, खुले आम निळाईचा रंग पाण्याने चोरला, झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला. सूर्य मेघातून पुन्हा जसा लागला यायला, पाठशिवणीचा खेळ आहे. पाऊस पडून गेलेला आहे, आता सूर्य परत ढगातून बाहेर यायला लागलेला आहे. सूर्य मेघातून पुन्हा जसा लागला यायला, ऊन पावसाचा ओला साज सृष्टीने ल्यायला, यात सर्वात सर्वच इंद्रधनुष्य ठरला, झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला. सारे गुंतले गवत गेले काठास लवत, सारे गुंतले गवत गेले काठास लवत, आली दिवाळी रानात थेंब हसले तेवत. पानांच्या पुढे जे टोकावरती थेंब असतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा कवीला रानात जणू काही दिवाळीच आली आहे असं वाटतंय. सारे गुंतले गवत गेले काठास लवत, आली दिवाळी रानात थेंब हसले तेवत, ओल्या उजेडाचा सण पाना पानात उरला, झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला, दिस कोरडा सरला. निसर्गाचं झालं. आता पुढच्या कवितेमध्ये झाड आहे, देव पण आहे. पण गंमत अशी आहे की ही कविता मला नेहमी, ही कविता केव्हा लिहिली गेली मला माहित नाहीये, पण ही कविता वाचताना हे शेवटी तुम्हाला लक्षात येईल की सध्या समाज माध्यमामध्ये व्हॉट्सॲपमध्ये किंवा फेसबुकवरमध्ये पोस्ट करताना ज्या कॉमेंट्स होतात त्याच्याबद्दलचं हे भाष्य आहे असं मला वाटतं. तर ऐका. प्राजक्ताची फुलं गोळा करताना म्हणालो, प्राजक्ताची फुलं गोळा करताना म्हणालो, फारच कमी होत आहेत फुलं दिवसेंदिवस. प्राजक्ताची फुलं गोळा करताना म्हणालो, फारच कमी होत आहेत फुलं दिवसेंदिवस. हे तसं कोणासाठीच नव्हतं, हे तसं कोणासाठीच नव्हतं. तरी शेजारी उभे असलेले एक परिचित ज्येष्ठ भक्त मला वास्तवाचं ज्ञान द्यायची जबाबदारी स्वीकारून म्हणाले, म्हणजे लक्षात घ्या की प्राजक्ताची फुलं गोळा करताना म्हणालो की फारच कमी होत आहेत फुलं, हे कोणाचा उद्देशून नव्हतं. तरी शेजारी उभे असलेले ज्येष्ठ परिचित भक्त मला वास्तवाचं भान देण्याची जबाबदारी स्वीकारून म्हणाले, तुमच्याकडे असे किती देव आहेत, तुमच्याकडे असे किती देव आहेत. अहो त्यांना पुरून उरतील इतकी फुलं अजून आहेत वरती, झाड गदगदा हलवून तर पहा. माझे नेहमीच असे होते. द भा धामनसकर म्हणतात, माझे नेहमीच असे होते आणि काही कमालीचे व्यक्तिगत अतोनात सामाजिक होते. काही कमालीचे व्यक्तिगत अतोनात सामाजिक होते. आपल्या सर्वांना आनंद देणारी निसर्गाची कविता, पावसाची कविता आपण ऐकली आधी. तसेच आणखी सगळ्यांना आनंद देणारी गोष्ट म्हणजे आपलं बालपण. आपल्या लहानपणी आपल्या जबाबदाऱ्या नसतात, आपलं आयुष्य खूप स्वच्छंद असतं. तसंच आपण आपल्या आयुष्याच्या जगण्याच्या खूप शक्यता तेव्हा अनुभवतो. ते स्वातंत्र्य, ते मानसिक स्वातंत्र्य आपल्याला असतं. पण लौकिक अर्थाने मोठं झाल्यावर हे स्वतंत्र आयुष्य जगायला लागल्यानंतर आपल्याला कळतं की या
शक्यता हळूहळू कमी होत गेलेली आहे. आणि हे स्थित्यंतर आपल्या नकळत कधीतरी घडतं. आणि तेच अगदी मोजक्या शब्दात व्यक्त करणारी कवी हेमंत जोगळेकर यांची ही कविता. कवितेचं नाव आहे तेव्हाना. तेव्हाना धूळ, गवत आणि खडे माझ्या पायांना थेट गुदगुल्या करीत. आमचे सिंहासन तेव्हा पेरूच्या झाडावर होते. सगळ्या पानांची चव मला अगदी तोंडपाठ होती. अगदी सहज मी फुलाच्या आत हिंडून येत असे. तेव्हा ना कपाटाच्या हिमालयावर मी समाधी लावून बसले. एकदा तर आकाशाचा घुमट उचलून मी बाहेर पाहिलं होतं आणि नंतर तो पुन्हा जसाच्या तसा ठेवून दिला. तेव्हा ना शिकलेलं सगळं कसं समजत असे ताबडतोब. सगळे रंग तेव्हा कसे अगदी छान वेगळे वेगळे निघत. इतिहासातल्या सगळ्या राजांना मिशा असत. तेव्हा ना धनुष्यबाण घेऊन मी लढाईला जात असे. तेव्हा ना मुठीमध्ये आईचे बोट बंद असे. मराठीमध्ये स्त्री कवयित्री खूप आहेत. आजच्या कार्यक्रमात ज्या 2 स्त्री कवयित्रींच्या कविता आहेत त्या मी आणि प्रीतीने निवडल्या. तर ही कविता आहे ना, ज्यांच्या नावातच कविता आहे, कविता महाजन यांची कविता आहे. ही कविता वाचली आणि मला मुद्दाम शेअर करावं असं वाटतं की एकदम मला थप्पड या सिनेमाची आठवण झाली, जो मी पूर्वीच बघितला होता. थप्पड सिनेमामध्ये त्या नायिकेला तिचा नवरा विनाकारण थप्पड मारतो आणि त्याच्यावरून ती घटस्फोट मागते. वरकरणी अतिशय चांगला चाललेला संसार असतो, त्यामुळे सगळेजण म्हणतात अरे एक ही थप्पड तो थी ना. त्यावरती म्हणते हा एक ही थी लेकिन मेरी माय सकता. हा जो भाव आहे ना तो या कवितेत मला वेगळ्या अर्थाने असं जाणवला की स्त्रीमुक्तीची सुरुवात कुठून व्हायला हवी. आधी स्त्रीमुक्ती ही त्या मुळात बाईला पटायला हवी ना. तर कुठेतरी सगळं चांगलं चाललंय की कशाला हवी आहे स्त्रीमुक्ती असा जर विचार कुठे मनात येत असेल त्या विचाराला थप्पड मारणारी कविता आहे. कवितेचं नाव आहे बाई घाबरते. बाई घाबरते एकटं बिकटं राहण्याला, अंधाराला, लख्ख झगझगीत उजेडाला, अनोळखी आणि ओळखीच्याही परिसराला. बाई घाबरते दुपारी अचानक वाजणाऱ्या दारावरच्या बेलला, रात्रीच्या फोनला, न वाचलेल्या तारेला. बाई घाबरते सुंदर दिसण्याला, शेजारून जाणाऱ्या कुठल्याही पुरुषाला आणि सासूला, नवऱ्याला, मुलाला, पालीला, झुरळाला, उंदराला. बाईला हवा असतो आधार, टेकू कशाना कशाचा, स्वतःचा बाईपणा जपण्यासाठी. बाई विखरून ठेवते बाईपणा लाख गोष्टींमध्ये आणि शोधत बसते पुन्हा तेच कुंकवापासून गर्भाशयापर्यंतचे एवढे तेवढे तुकडे. पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. बाई विखरून ठेवते बाईपणा लाख गोष्टींमध्ये आणि शोधत बसते पुन्हा तेच कुंकवापासून ते गर्भाशयापर्यंतचे एवढे तेवढे तुकडे, क्षमतांच्या फटी बुजवणारे. बाई घाबरते स्वतःच्या आवरून न ठेवता येणाऱ्या मनाला, उसळणाऱ्या देहाला, मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेला. बाई घाबरते अखेरपर्यंत स्वतः. अमेरिकेत बसून आज आपण बाई घाबरते सारख्या कविता ऐकतो आणि आजही आपल्याला तर तेवढ्याच मिळतात. मी पण अशीच एक कविता सादर करते. मलिका शेख यांनी लिहिलेली आहे. म्हणजे लोकशाहीर अमर शेख आणि दलित पॅन्थरचे
म्हणजे अमर शेखांची कन्या आणि नामदेव ढसाळींची पत्नी. स्वतः मल्लिका शेख यांची या 2 ओळखी व्यतिरिक्त स्वतःची अशी ओळख नक्कीच आहे. त्या लेखिका आहेत, कवयित्री आहेत, समाजकार्य त्यांनी खूप केलेलं आहे आणि दलित पॅन्थर हे सुद्धा पुढारी म्हणून नंतर नामदेव ढसाळ गेल्यानंतर त्यांनी सांभाळलं. वर करणे बघता एवढी ताकदवर किंवा एवढी स्ट्रॉंग जी एक स्त्री आहे तिच्या मनाच्या आत काय काय उलघाल होत असते हे त्यांनी त्यांच्या ह्या कवितेत सादर केले. कवितेचं नाव आहे या जगात. या कवितेतून एका कठोर वास्तवाचं कथन नक्कीच होतं. म्हणजे जी परिस्थिती भेटलीये मनाला आणि जी जाणवतीये की हे बरोबर नाहीये किंवा ह्याच्यावर आपण अवलंबून नाही राहू शकत, पण ते करत असतानाच एक निरागस स्वप्नाळू मन सुद्धा साथ घालत राहतं या कवितेतून. आणि मी जेव्हा जेव्हा ही कविता वाचते तेव्हा मला हा जो निरागस आशावाद आहे ना तो माझ्यातल्या एक संवेदनशील मनाला कायम या कवितेत गुंतवत राहतो. कवितेचं नाव आहे या जगात. या जगात आपण मॅच नाही होत एवढं कळलं. या जगात आपण मॅच नाही होत एवढंच कळलं. आपल्याला नाही जमलं स्क्रू किंवा नटबोल्ट बनायला. घट्ट बसून चाक फिरायला मदत म्हणून पाहिजे होतं आकाश. विहिरीतल्या चमचाभर पाणी एवढं आकाश दिसलं फक्त. पाहिजे होता संपूर्ण माणूस आपला. माणसं कधीच होत नाही संपूर्णपणे आपली. हाताचं बोट घट्ट धरून कोणी चाललं बरोबर म्हणजे ते माणूस आपलं असतच असं नसतंय. झगझगीत धडाडत्या चुलीवरल्या भांड्यातलं आधणाचं पाणी संपून भांड जळावं तसं आपलं आयुष्य खंत आहे, वास्तव आहे की दिसतंय बरोबर सगळं चांगलं पण आतून एवढं काही धगधगतंय. आपण अट्टहास करू शकतो माणसांचा. आपण अट्टहास करूच शकतो माणसांचा जे कधीही गायब होतात किंबोभार अल्लदपणे. आपण अट्टहास करू शकतो स्वप्नांचा जी म्हणजे चरचरीत बिब्याच्या खुणेप्रमाणे जखम ठेवून जातात. आपण अट्टहास करू शकतो प्रेमाचा जे म्हणजे असतं उडून गेलेलं अत्तर किंवा सशाचं शिंग. इतिहास पाठ करून करून थकून गेलेला काळ. केवढी रत्ती भरून ठेवली आपण इथे. यंत्र, शो, इन्फॉर्मेशन, कॉम्पिटिशन संपतच नाही. माणसं मात्र संपतात लगेच. मनाच्या चिंध्या जिथल्या तिथे. काही माणसांना बरोबर जमतं. जेवण झालं की पंक्तीतून उठावं तसे ते निघून जातात आयुष्यातून. आपण मात्र आपले प्रश्न घेऊन त्याच्या तेठ्यावर वाट बघतो उभेच. सुखाचं नाव नाही विचारलं कुठल्या. सुखाचं नाव नाही विचारलं कुठल्या. आणि आता तर ओंजळीत निखारा जरी पडला ना तरी छान आहे, ठीक आहे असंच म्हणायची सवय लागली. सुखाचं नाव नाहीच विचारलं कुठल्या. पण आता ओंजळीत निखारा जरी पडला ना तरी छान आहे, ठीक आहे असंच म्हणायची सवय लागली आहे. आपल्या रस्त्यावरच्या बागेत ना फक्त ऊन फुलतं आणि निवडुंगाचे फणे तेवढे डोलतात. मटणाचे तुकडे टांगून ठेवावे दुकानात विक्रीला तसं मेंदू लटकवणं कधी जमलंच नाही. चक्रव्यूहाला समजत गेलो सर्जनाचं गर्भाशय. आणि माणसांना ना हृदय हवी असतात जपून ठेवायला असं वाटलं. कधीतरी क्वचित एकदा तरी फुलांचा स्पर्श होईल. बहरात चिंब भिजून जाऊ शब्द घेऊ लागतील श्वास असं वाटलं. पण कोणीतरी म्हणावं स्टॅच्यू. असं थांबलंय सगळं जिथल्या तिथं. आपण फक्त वेगळे. मेण वितळावं भराभर तसे वितळत जातोय शब्दांसकट. मोह होतो अजूनही. मोह होतोय अजूनही
आपणच आपल्याला पुन्हा जन्म द्यावा. मोह होतोय अजूनही, आपणच आपल्याला पुन्हा जन्म द्यावा हा आशावाद आहे. नवनिर्मितीचा एक स्रोत आहे. मोह होतो अजूनही, आपणच आपल्याला पुन्हा जन्म द्यावा. आपलाच उसवत विरत चाललेला देह छान रंगीत तारुण्यानं मिळावा नव्यानं. पण प्रेमाचं नाव उच्चारून हा नवा देह मुक्त पाखरासारखा उडवून लावावा वाऱ्यावर. वास्तववादी कविता झालं तोच धागा पुढे घेऊन आपण जाऊया. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे कवितेचं वैशिष्ट्य. आणि कविता जेव्हा समाजाचं प्रतिबिंब होते तेव्हा ती आपलीशी वाटायला लागते. आमच्या सोलापूरचे कवी दत्ता हलसगीकर यांची अशीच एक कविता आहे, झपझप चाललेत नाजूक पाय. एका साध्या दृश्यातून हृदयाला स्पर्श करणारी एक कविता आहे. दत्ता हलसगीकर हे स्वतः गिरणी कामगार होते आणि त्यांची ही कविता म्हणजे भावना, जाणीव आणि वास्तव यांचं अतिशय प्रभावी मिश्रण आहे. कवितेचं नाव आहे झपझप चाललेत नाजूक पाय. कवी दत्ता हलसगीकर. मे महिन्याची दुपार, रणरणत ऊन. मे महिन्याची दुपार, रणरणत ऊन, झगमगता सूर्य आभाळामधून. मे महिन्याची दुपार, रणरणत ऊन, झगमगता सूर्य आभाळामधून. जाई फुलासारखी नाजूक पोर, जाई फुलासारखी नाजूक पोर, बापाला नेते भाकरीची कोर. गिरणीचा भोंगा आत्ता होईल, गिरणीचा भोंगा आत्ता होईल, दमलेला बाप फाटकात येईल. गिरणीचा भोंगा आत्ता होईल, दमलेला बाप फाटकात येईल. उशीर झाला म्हणून रागवेल काय, उशीर झाला म्हणून रागवेल काय. झपझप चाललेत नाजूक पाय. घरचं सगळं तिने केलं, घरचं सगळं तिनंच केलं. आजारी आईला औषध दिलं, घरचं सगळं तिने केलं. आजारी आईला औषध दिलं. धाकट्या भावाची घेतली शिकवणी, पाठच्या बहिणीची घातली वेणी. येईल तसा शिजवला भात, येईल तसा शिजवला भात, तापलेल्या तव्याने पोळले हात. येईल तसा शिजवला भात, तापलेल्या तव्याने पोळले हात. तरी पण डोळ्यात पाणी नाही, तरी पण डोळ्यात पाणी नाही. आईचीच आज ती होती आई. डोळे भरून पाहत होती माय, डोळे भरून पाहत होती माय. झपझप चालले नाजूक पाय. माथ्यावर ऊन पायाखाली ऊन, माथ्यावर ऊन पायाखाली ऊन, परिस्थितीचं मनात ऊन. माथ्यावर ऊन पायाखाली ऊन, परिस्थितीचं मनात ऊन. निखाऱ्यात तापलेल्या धरणी माये, पोरीचं पाऊल कमळाचं आहे. निखाऱ्यात तापलेल्या धरणी माये, पोरीचं पाऊल कमळाचं आहे. तिच्या पावलाखाली चंदन हो, माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो. अरे अरे तिच्या डोळ्यातली भीती पहा. घड्याळा थोडेसे मागे राहा. बापासाठी लेक ओढीनच आहे, बापासाठी लेक ओढीनच आहे. झपझप चाललेत नाजूक पाय, झपझप चाललेत नाजूक पाय, झपझप चाललेत नाजूक पाय. थोडासा रस्ता बदलून आपल्या परिचित एका विषयाकडे येतो, ते म्हणजे प्रेम. माणसांना जोडणारी, आपल्याला सगळ्यांना परिचित असणारी गोष्ट म्हणजे प्रेम. मैत्री, आपली रक्ताची नाती, जोडलेली नाती, सगळीच त्याची रूप आहे. अनेक कवींनी प्रेमावरती कविता केलेल्या आहेत, शृंगारिक प्रेमावरती केलेल्या आहेत, नात्यांवरती केलेल्या आहेत. उथळ सखोल दोन्ही प्रकारच्या कविता केली. पण श्रेष्ठ कवी, त्याहून श्रेष्ठ कवी हे त्या पलीकडे जाऊन माणसांना जोडणार ज्या काही आदिम, त्याहूनही मूलगामी प्रेरणा आहेत का,
याचा कदाचित शोध घेत असावा. अशीच यंदाचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी कवी विनोद कुमार शुक्ल यांची ही हिंदी कविता, हताशा से एक व्यक्ति. हताशा, निराशा. हताशा से एक व्यक्ति बैठ गया. व्यक्ति को मैं नहीं जानता, हताशा को जानता था. इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया. मैंने हाथ बढ़ाया. मेरा हाथ पकड़कर वो खड़ा हुआ. मुझे वो नहीं जानता था, मेरे हाथ बढ़ाने को जानता था. हम दोनों साथ चले. दोनों एक दूसरे को नहीं जानते थे, साथ चलने को जानते थे. पुढची कविता पण जरा वेगळी आहे आणि माझ्यासाठी खूप विशेष आहे, कारण माझं मला वाटतं आताच कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर दिवाळी अंकामध्ये ही कविता वाचली आणि मग पहिला पगार मिळाला तेव्हा चर्चगेट आणि VTच्या मध्ये एका फुटपाथवर डिक्टाफोन विकत घेतला आणि रेकॉर्ड केली स्वतःसाठी. तर ती अजूनही आहे शंकर वैद्यांची कविता की आता तुम्हीच काळजी घ्यायला हवी माझा निरोप घेऊन निघताना. आता तुम्हीच काळजी घ्यायला हवी माझा निरोप घेऊन निघताना. पदोपदी घैवरून येण्याचं वय आता जवळ आलंय वाटतं. तुमच्या निघण्यापूर्वीच्या सामानाच्या मांडामांडीतच दिसू लागलेत आवराआवरीचे हात. तुमच्या निघण्यापूर्वीच्या सामानाच्या मांडामांडीतच दिसू लागलेत आवराआवरीचे हात. ते तुमचं लगबग चालणं, मागे पुढे होणं, मधूनच घड्याळात पाहणं आणि तरीही अजून खूप वेळ आहे असं स्वतःशीच म्हणणं. असं चालत राहतं तुमचं तुमच्या नकळत वागणं. पण आवाज न होताही जाणवतात भरतीच्या लाटांचे हेलकावे, त्यांचं अवजड वजन. खरं म्हणजे तुम्ही मला आता फसवायला हवं. खरं म्हणजे तुम्ही मला आता फसवायला हवं, असं दाखवायला हवं की सहजच निघालो आहोत बाहेर. या इथे कोपऱ्यावर साबण आणण्यासाठी वा गाड्यांची पेटी आणि असे लागलीच परत येणार आहोत बस 2 मिनिटात. खरं म्हणजे तुम्ही मला आता फसवायला हवं, असं दाखवायला हवं की सहजच निघालो आहोत बाहेर. या इथे कोपऱ्यावर साबण आणण्यासाठी वा गाड्यांची पेटी आणि असे हे लागलीच परत येणार आहोत बस 2 मिनिटात. पण तरीही फसवताना तुम्ही कोणत्या तरी वेगळ्या गोष्टीचा उल्लेख करा. म्हणा चॉकलेट, लिमलेट किंवा असंच काहीतरी, पण काड्यांची पेटी मात्र नको. आता काड्यांची पेटी म्हटलं तरी सुद्धा कसं तरी होऊ लागतं बघा. आता तुम्हीच काळजी घ्यायला हवी माझा निरोप घेऊन दे. परत एक ट्रॅक चेंज करणारी कविता. याच्या आधी आपण सदानंद रेग्यांचा एका कवितेतला छोटासा उल्लेख ऐकला. कवीला कवितेचा प्रयत्न द्यावा. सदानंद रेग्यांनी ऍक्च्युली अनेक दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजलीपर अशा काही कविता लिहिल्या. अल्बर्ट काम्यू किंवा फ्रान्स काफ्का ठोंबरे आणि त्यांनी अशीच एक कविता लिहिली आहे ती सुरश्री केसरबाई केरकरांवर. सुरश्री केसरबाई केरकर म्हणजे संगीतातला संगीत सम्राज्ञी भारतीय संगीताची असं मानलं जातं. आणि सूर म्हणजे स्वतःची अंतर्भूत असलेली वृत्ती आणि श्री म्हणजे प्रखर ऐश्वर्य. केसरबाईंच्या गाण्यामध्ये हे प्रखर सौंदर्य दिसत असेच, पण ते त्यांच्या स्वभावात सुद्धा दिसत असेल. त्यांच्याबद्दलच्या अनेक वदंता, अनेक किस्से प्रसिद्ध आहेतच, पण त्या सगळ्यांहून वरती उरतं ते, दशांगुळ उरतं ते त्यांचं संगीत. अशा या संगीताला आणि अशा पाऱ्यासारख्या व्यक्तिमत्वाला कवितेत पकडणं फार दुराप असतं. पण तरी एखादा मनस्वी कवीच ते करू जाणे आणि तो प्रयत्नही करू जाणे. रेग्यांनी असा प्रयत्न केलाय. एका मनस्वी कवीनी एका महान गायकीला दिलेली ही श्रद्धांजली. ही त्यांनी केसरबाई गेल्यानंतर 2 दिवसांनी दिलेली कविता आहे, त्यामुळे अगदी ताजी आहे. त्यांच्या मनात उठलेला ओंकार जो आहे तो. कवितेचं नाव आहे केसरबाई एका बहिऱ्याचा छोटा रियाज. केसरबाईंच्या गाण्यापुढे, त्यांच्या तेजापुढे आपण छोटे आहोत असं मानून ही लिहिलेली कविता. संपलं सुरांनी कात टाकली. ते औद्धत्य नव्हतं त्यांच्या स्वभावात. ते औद्धत्य नव्हतं. जे काही होतं ते होतं षड्जाचं षड्जपण.
फडा काढून ती उभी राही, तेव्हा पुंगीचीही होई जळून लाही लाही. समोर बसलेले अनेक गायकांच्या समोर अनेक बसलेले असतात श्रोते, म्हणजे आपल्या फरमाईशी सांगत असतात, हा राग तोच का, अशा चौकशा करत असतात. त्यांच्याकरता कदाचित ही पुंगीचीही जळू होई जळून लाही लाही. तो यमन देवस्वी तेजाळ, समाधानित सिंहाची जणू जळती आयाळ. ऑर्फियस सांभाळ रे बाबा, ऑर्फियस सांभाळ रे बाबा, मागे वळून पाहिलंस तर गर्भार सुराचा जळून जाईल गाभा. रेग्यांच्या कवितेमध्ये हे ग्रीक मिथॉलॉजी मधले संदर्भ बरेच येत असतात. ऑर्फियस सांभाळ रे बाबा, मागे वळून पाहिलंस तर गर्भार सुराचा जळून जाईल गाभा. ओंकार पचवलेली ती मूर्तिमंत आदिमाया, ओंकार पचवलेली ती मूर्तिमंत आदिमाया, गोरजाच्या उतरत्या उन्हात सळसळती एक अनाम छाया. आणि तिची नुसती चाहूल लागताच, तिची नुसती चाहूल लागताच तंबोऱ्याच्या मनात उठे शहाऱ्यांचं काहूर. तिची नुसती चाहूल लागताच तंबोऱ्याच्या मनात उठे शहाऱ्यांचं काहूर. कानड्यानं दरबारात यावं कसं, कसं यावं, तिच्या दरबारी कानड्यासारखं. कानड्यानं दरबारात कसं यावं, तिच्या दरबारी कानड्यासारखं, म्हणजे रत्नखचित समशेर परजित. मी असा बहिरा, मी असा बहिरा, पण तुमच्या गाण्याच्या देखणेपणानं दिलेलं आंधळेपण आळवणारा. दिग्मूढ झालोय, स्थिमित झालोय. मी असा बहिरा, पण तुमच्या गाण्याच्या देखणेपणानं दिलेलं आंधळेपण आळवणारा. आता बैठक कराल, आता बैठक कराल तेव्हा कोणाला हाकलू नका प्लीज. आता बैठक कराल तेव्हा कोणाला हाकलू नका. तुमच्या ख्यालास, ख्यालावरती हा श्लेष पण आहे, विचार आणि संगीत. आता बैठक कराल तेव्हा कोणाला हाकलू नका. तुमच्या ख्यालास स्वर शांती लाभो. माहित नाही आता आपण आपल्यापैकी किती जण आपल्या टाउन होम मध्ये किंवा घरात किंवा अपार्टमेंट मध्ये कुठेही या लेवलचं किंवा या दर्जाचं गाणं ऐकतो. आपल्याकडे रेडीमेड गाणी ह्याच्यावर टॅबलेटवर टीव्हीवर वगैरे सगळं चालू असतं, पण कुठची तरी एक तबकडी आणली आहे किंवा कुठची तरी एक जुनी कॅसेट आणली असं काही होत नाही. कारण आपण आपलं एवढं विश्व आपल्यात सीमित झालेलं आहे. एकतर फोनमध्ये, तो फोन आहे एका घरात, ते घर आहे एका बिल्डिंगमध्ये, ते बिल्डिंग आहे एका शहरात. मगाशी आपण प्रीतीची ती कविता ऐकली गुंड टेकाड, ज्याच्यामध्ये त्याला आपलं बालपण जपणाऱ्या कुणाच दिशेने अशा झाल्या. शहरीकरण झालं, अर्बनायझेशन झालं, पण त्याच्यानंतर शहरं सुद्धा अशी एका अनलिमिटेड वेगाने फुगत चालली आहेत. हे आपण बघतो US मध्येच नाही, इंडियामध्ये पण सगळीकडे. आणि त्याच्यावरती गुरु ठाकूर हा जो कवी आहे आणि लिहिलेली एक कविता आहे. गुरु ठाकूर आपल्याला बऱ्याच मालिकांची शीर्षक गीतं म्हणा किंवा नटरंग सारखा चित्रपट म्हणा, यामुळे त्यांची गाणी आपल्याला माहिती आहेत. पण तो एक खूपच छान कवी आहे. जसं वैभव आत्ताचा कंटेम्पररी कवी आहे, तसं गुरु ठाकूर सुद्धा माझ्यामध्ये तेवढ्याच लेवलचा कवी आहे. त्याचीच एक गुंड टेकाडच्या धर्तीवर जाणारी बट, फक्त शहर आणि शहरामध्ये काय कसे बदल होते त्याच्यावरची कविता आहे. त्याचं नाव आहे पिंजरा. तो म्हणतो, फुगत चाललंय आता शहर, फुगत चाललंय आता शहर, पळता पळता घालतंय थाप, भिजत नाही रुजत नाही सुजत चाललंय वारेमाप. म्हणजे कम्युनिटीज तयार होत आहेत पण बॉन्ड्स क्रिएट नाही होत आहेत, असं झालंय. भिजत नाही रुजत नाही, म्हणजे भिजलं रुजलं तरच बॉन्ड्स तयार होतील ना आपल्यामध्ये. भिजत नाही रुजत नाही सुजत चाललंय वारेमाप, एवढंच. चाळीमधल्या बिराडातून गगनचुंबी खुराड्यातून, याच्यामध्ये एवढं छान शब्द आहे बघा, गगनचुंबी खुराड्यातून. म्हणजे कितीही तुम्ही उंच बिल्डिंग बांधा, शेवटी आहे तुम्ही एका खुराड्यातच राहणार, राईट. चाळीमधल्या बिराडातून गगनचुंबी खुराड्यातून पक्षी भिन्न भाव तोच, पक्षी भिन्न भाव तोच, ठुसठुसणारा घाव तोच. पक्षी भिन्न भाव तोच, ठुसठुसणारा घाव तोच,
पिंजऱ्याआड फडफडताना स्वप्नामधला गाव तोच. सगळ्यांना ते स्वप्न हवंय, जे गुंडटेकार झालंय आता तिकडे जे स्वप्न त्यांचं होतं ते हवंय त्यांना. पक्षी भिन्न भाव तोच, ठुसठुसणारा घाव तोच, पिंजऱ्याआड फडफडताना स्वप्नामधला गाव तोच. आभाळाचा निळा तुकडा खिडकीमधून देतो साप. म्हणजे काय, आम्ही आहोत सॉफ्टवेअर इंजिनियर, पण आम्हाला काहीतरी वेगळंच करायचं, मला नाटकच करायचंय कलामध्ये नाही का, किंवा कोणाला तरी चित्रकलाच करायची, पण आम्ही करतोय काय टेक जॉब. आभाळाचा निळा तुकडा, ती स्वप्न आहेत आमची, खिडकीमधून देतोय साप. आम्हाला वाटत असतं ते करावं. तहान भूक सुख मिळून हळवा कोपरा करतात बाद. कारण का, तहान भूक म्हणजे आपल्याला पोट तर आपलं पाळायचंय, मग चित्र कशी काढू, चित्र काढून काय पोट भरत नाही आपलं. तहान भूक आणि सुख, आणि सुखाची डेफिनेशनच बदलली. तहान भूक सुख मिळून हळवा कोपरा करतात बाद. आभाळाचा निळा तुकडा खिडकीमधून देतो साथ. तहान भूक सुख मिळून हळवा कोपरा करतात बाद. कोंडत जातो इथे श्वास, सोडवत नाही तरी कास. आपण खूप कमेंट करतो, आपल्याला माहिती आहे, आपल्याला बहुतेक जास्ती माहिती असते इंडियामध्ये काय चाललंय इंडियातल्या लोकांपेक्षा. त्यामुळे दोन्हीकडे ती परिस्थिती किंवा ह्या ओळी लागू होतात ना. कोंडत जातो इथे श्वास, आपल्याला दोन्हीकडच्या लोकांना वाटतं तिकडे जावं परत. कोंडत जातो इथे श्वास, सोडवत नाही तरी कास, पण सोडवत नाही इथे होते. घुसमट सारी कुलूप बंद. कोंडत जातो इथे श्वास, सोडवत नाही तरी कास. घुसमट सारी कुलूप बंद, कारण पिंजरा देतो घास. टेक जॉब पोट भरतो नाही का तुमचं. कोंडत जातो इथे श्वास, सोडवत नाही तरी कास. घुसमट सारी कुलूप बंद, कारण पिंजरा देतो घास. म्हणून म्हणून घाम गाळत मुकाट, शहर रोज कणत राहत. म्हणून घाम गाळत मुकाट, शहर रोज कणत राहत. कुढत पिचत वणवा वेचत, हिरवी स्वप्न विणत राहत. आपण सगळे कॅलिफोर्नियात राहतो, त्यामुळे आपल्या अजून एका परिचित आवडत्या विषयाकडे, तो म्हणजे वाईन. तर आपण प्रीतीची गुंडटेकार ऐकली, आता शहरीकरणावरची कविता ऐकली. याच्याशीच हाच धागा पकडून शहरीकरण, आर्थिक समृद्धी, आपण अगदी आर्थिकदृष्ट्या अतिशय समृद्ध देशात राहतो, प्रगत देशात राहतो, पण बहुतेक वेळा अशी आर्थिक समृद्धी ही कुणाच्या तरी शोषणावरती उभी असते आणि कुणाच्या तरी स्वप्नांचं बळी देऊन त्याचा पाया उभा केलेला असतो. असंच काहीतरी सुचवणारी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची ही कविता. मद्याचा गुटखा घेताना, मद्याचा गुटखा घेताना, मद्याचा गुटखा घेताना आपण पीत असतो नाहीशा झालेल्या ऋतूंची अकल्पित द्राक्ष. ती द्राक्ष ज्यांच्यावर लगडली त्या वेलींनी भाषांतरित केलेली उन्ह, चाखलेली मातीतली द्रव्य. मद्याचा गुटखा घेत असताना आपण पीत असतो द्राक्षांच्या मळ्यातली तरणीबांड इतिहास जमा माणसं. तिथल्या लहान मुलांचं बागडणं, म्हाताऱ्यांचं गाडलं जाणं, इथलं द्राक्ष तुडवणं, रस आंबवणं, मद्य पिकवणं. मद्याचा गुटखा घेत असताना आपण पीत असतो स्वर्गाला स्पर्श करून परतलेलं पार्थिव आवर्तन, बदामी डोळ्यांच्या मुलींचं अबोल आक्रंदन, आसुसल्यांचे श्वास, उदासांचे निश्वास आणि उसास. मद्याचा गुटखा घेताना आपण पीत असतो भूतकाळाचा अर्क, भविष्य काळाला नशा चढवणार, डोंगरांच्या उतारांवर चैतन्य पसरणारा वारा आणि द्राक्षांची नक्षत्र एकटक बघणारा तारा. आपण भविष्यातली नशा या कवितेमध्ये एक संदर्भ आला होता, पण ज्या कवीच्या कवितांमध्ये जीवनासक्तीची एक जी नशा भरून राहिलेली आहे, अत्यंत रसाळ, निसर्गाला अत्यंत जुळवून घेत चाललेली, निसर्ग त्यांच्या कवितेमध्ये प्रतिबिंबासारखा पडत असतो. असे आपले गोव्याचे कवी, गोव्याचे कवी आहेत बोरकर. तर बोरकरांची पुढची कविता आहे ही अत्यंत रोमॅन्टिक स्वभावाची आणि हळव्या भावनेचा एक परिपोष त्या कवितेमध्ये झालेला आहे.
ही कविता आनंद मोडकांनी संगीतबद्ध केली, फणसळकरांनी ती गायलेली होती. ती कविता सादर करण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं नाव आहे डाळिंबीची डहाळी. डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्यास वेझू, सदा फुलीच्या थाटात नको सांज वेळी फुलू. डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्यास वेझुलू. मऊ शुभ्र जांभापरी नको गुलालात रुसू. जांबाचं फळ असतं. मऊ शुभ्र जांभापरी नको गुलालात रुसू, सोन केतकीशी नको उशी उसवीत हसू. बोलताना लाटेपरी नको मोतियाने फुटू. बोलताना लाटेपरी नको मोतियाने फुटू. सावल्यांच्या पावलांनी अलगद अलगद घेणार आहे. सावलांच्या पावलांनी नको चांदण्यात भेटू. डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्यास वेझुलू. नको घुसळू पाण्यात खडी साखरेचे पाय. गोड बाबा. नको घुसळू पाण्यात खडी साखरेचे पाय. नको गोठवू ओठात दाट अमृताची साय. नको वितळते लावू डोळे एकांताच्या पारी. नको वितळते लावू डोळे एकांताच्या पारी. उसासून धपापून नको हो गोरी मोरी. डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्यास वेझुलू. नको सावरून पुसू जुन्या कवितांचे मूळ. नको सावरून पुसू जुन्या कवितांचे मूळ. नको करून काढू पुन्हा सोन्याचे ते सूळ. नको फळत्या वयात घेऊ संयमाचे माप. नको फळत्या वयात घेऊ संयमाचे माप. कोणाचा संयम आहे? नको फळत्या वयात घेऊ संयमाचे माप. वर दिलास तयाचा नको करू अभिशाप. वर दिलास तयाचा नको करू अभिशाप. डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्यास वेझुलू. हे असं आहे ना, नको घुसळू पाण्यात खडी साखरेचे पाय. नको गोठवू ओठात दाट अमृताची साय. हे बाबा बोडकर ते संयमाला शाप वगैरे म्हणत असले तरी काही लोक जरा फार पुढे जातात. पुरुषोत्तम शिवराम रेगे की लंपट ओले वस्त्र होऊन अंग अंग तो लिंपून घ्यावे. तर मग आता असं केलं की मग पुढे मग थोडा गिल्ट कॉन्शियस येतो, अपराधीपणाची भावना येते, मग स्वतःची समजूत घालणं येतं आणि मग तो सांगतो की तू हवीस यातन पाप. तू हवीस यातन पाप, पण हवी असताना नसावीस तू, नकोच तू, नाहीच तू, छे छे पापच तू, यातच पाप. तू हवीस यातन पाप. तू हवीस यात समर्थन तू हवी असण्याचे. तू हवीस यात समर्थन तू हवी असण्याचे, पण हवी असताना कशास तू, का तू, तूच का, छे छे माझी न तू, यातच पाप. तू हवीस यातन पाप. तू हवीस यातच परिपूर्ती तू हवी असण्याची. तू हवीस यातच परिपूर्ती तू हवी असण्याची, पण हवी असताना नव्हतीस तू, नव्हतो मी, नव्हते काहीच, छे छे असेल कधी का असले, यातच पाप. तू हवीस यातन पाप. तू हवीस यातन पाप. तू नुसते बघताना, तू नुसते बघताना हे वज कळे अपाप. तू हवीस यातन पाप. तू नुसते बघताना हे मज कळे अपाप. जसं देवानंद, धर्मेंद्र वगैरे जे लोक चिरतरुण समजा तशा आय थिंक मराठी कवींमध्ये सुद्धा तुम्हाला आता ते दिसायला लागेल. सगळे चिरतरुण कवी, बोरकर वगैरे वगैरे. आणि आधी आपण एक उपदेशाची गझल ऐकली होती. तेच कवी सुद्धा स्वतः किती चिरतरुण होते मनाने हे सांगणाऱ्या खूप कविता आहेत. विंधांची कविता घेतली नाही तर कवितांच्या कार्यक्रमात फाऊल होतो. आणि मग प्रत्येक वाचणाऱ्याला असं वाटतं की काय
विंदांची कविता मी जर म्हणून दाखवलं तर ना फोमो होतो असंही होतं. त्यामुळे मग आता ह्या सगळ्या जागा पकडून विंदांची एक अत्यंत रोमॅन्टिक म्हणावी अशी कविता आहे. एक काय त्यांच्या बऱ्याच कविता आहेत, पण सगळ्यात पहिली तर मला जी आठवली तीर्थाटन मी करीत पोचलो नकळत शेवटी तवदारी आणि तुझ्या देहात गवसली मजला तीर्थे सारे. ही तर म्हणजे सगळ्यांनाच परिचयाची आहे. सो या अशा एक एक कविता जेव्हा मी पकडत गेलो आणि त्याच्यावर मला एक समान धागा असा लक्षात आला की मगाशी आपण बघितलं की कवयित्रीची विचार पद्धती खूप वेगळी असते आणि तिचं एक्सप्रेस होण्याची पद्धत वेगळी असते, पण कवी जो पुरुष आहे राईट त्याचं एक्सप्रेशन किंवा त्याची व्यक्त होण्याची पद्धत खूप वेगळी असते. विंदांच्या ज्या कवितांचा मी उल्लेख करतोय त्या कवितांमधून येणारा जो पुरुष आहे तो खूप असा वेगवेगळ्या पद्धतीने उलगडत गेलेला आहे आणि त्याच्यावर साधना मासिकामध्ये सरिता आव्हाड म्हणून एक विदुषी आहेत त्यांचा लेख आला होता, विंदांच्या कवितांमधला पुरुष असाच लेख होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी जपताल म्हणा किंवा बकी जी एका वेशेवर लिहिलेली कविता आहे तिचं नाव बकुळा आहे ती कविता म्हणा किंवा सोपस मांड्यांमध्ये सोपस बळ वगैरे अशा ज्या कविता आहेत राईट त्या कवितांमधनं उलगडत गेल्यानंतर करत 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 जेव्हा आपण तीर्थाटनवरती येतो तेव्हा आपल्याला वाटतं की तीर्थाटनच्या पुढे काहीच असू शकत नाही, तीर्थाटन सारखं रोमॅन्टिक काहीच असू शकत नाही जिकडे आपल्या आवडत्या स्त्रीला आपण म्हणतो की जणू काही मला काशीलाच गेल्याचं पुण्य मिळालं तुझ्या बरोबर असताना. पण त्या लेखामध्ये टुवर्ड्स द एंड एक कविता मला सापडली, मला माहित नाही किती जणांनी वाचली आहे बट आय विल ट्राय टू कन्वे ॲज बेस्ट ॲज आय कॅन. त्या कवितेचं नाव आहे डंख आणि दोन वेगळ्या पातळ्यांवरती समान विषय असलेल्या कविता मला नेऊन सोडतात. एक आहे तीर्थाटन ज्याबद्दल आपल्याला माहिती आहे, डंख कविता त्याच्या पुढच्या लेवलची किंवा त्या पुढच्या पातळीची मला वाटते. डंखमध्ये विंदा म्हणतात फक्त एकदा तुझ्यात यावे तुझा करावा एकच घोट, फक्त एकदा तुझ्यात यावे तुझा करावा एकच घोट, तुझ्या गळ्याला दंश करावा तुझा गिळावा बधीर ओठ. फक्त एकदा तुझ्यात यावे तुझा करावा एकच घोट, तुझ्या गळ्याला दंश करावा तुझा गिळावा बधीर ओठ. फक्त एकदा आणि करावी शतजन्मातील एकच चोरी, फक्त एकदा आणि करावी शतजन्मातील एकच चोरी. कुबेर होऊन तुझ्यात यावे होऊन जावे पुन्हा भिकारी. बिलीव्ह इट ऑर नॉट शेवटची कविता आणि शेवटची कविता आनंदयात्री बोरकरांच्या शब्दात होणार आहे. बोरकर जीवनावर प्रचंड प्रेम करणारे कवी, त्यांना शब्दांचा नाद होत आहे, त्यांनीच एका आपल्या आत्मचरित्रात्मक लेखात लिहून ठेवले आणि ते पटेलच नक्की आपल्याला त्यांची कुठलीही कविता वाचली तरी. ते शब्द अतिशय योग्य आणि त्या त्या ठिकाणी समर्पक वाटणारेच असतात. या कवितेत इहलोक जी अत्यंत प्रसिद्ध आहे आणि माझी हँड्स डाऊन सर्वात आवडती कविता. सो इहलोक कवितेमध्ये आपल्या ज्या पुराण कथा आहेत मिथ्स आहेत त्याचे रेफरन्सेस ऑलमोस्ट प्रत्येक लाईन मध्ये आलेले आहेत. या कवितेमध्ये काव्यगुण सगळ्या प्रकारचे आहेत आणि कुठेही ओढून ताणून आलेले नाही. मोठी कविता आहे, मी लगेच वाचते. इहलोक. स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक. जीवनावर प्रेम आहे. स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा. तृप्ती नको मज मुक्ती नको पण येथील हर्षनी शोक हवा. शोक हवा परी वाल्मिकीच्या परी, सद्रव अन सश्लोक हवा. हर्ष हवा परी स्पर्श म्हणा परी, त्यात नवा आलोक हवा. परीस स्पर्श. शंतनूचा मज मोह हवा, शंतनूचा मज मोह हवा अन ययातीचा मज देह हवा. आणि याच्या पुढची ओळ आहे ना या कवितेतली माझी सर्वात आवडती. पार्थाचा परी स्नेह विकंपित, स्वार्थ सदा संदेह हवा. अर्जुनाचा जो विचलित झालेला जो क्षण होता तो स्नेह विकंपित होता आणि म्हणून तो मला हवा. पार्थाचा परी स्नेह विकंपित, स्वार्थ सदा संदेह हवा. इंद्राचा मज भोग हवा, चंद्राचा हृदरोग हवा. योग असो रती भोग असो, अति जागृत त्यात प्रयोग हवा. माइंडफुली करायला पाहिजे.
आयु हवे आरोग्य हवे यश भाग्य तसा प्रासाद हवा. सगळी ऐहिक सुख हवी आहेत. आयु हवे आरोग्य हवे यश भाग्य तसा प्रासाद हवा. श्लाघ्य हवे वैराग्य तयास्तव. श्लाघ्य म्हणजे सुंदर, वैराग्य सुंदर वाटायला हवं असेल तर त्यात विरोध विषाद हवा. तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा. शिळात पिचका जळातून मज निळा निळा उशाप हवा. मार्क्साचा मज दाम हवा आणि फ्रॉइडाचा मज काम हवा. या असुरा परी राबविण्या घरी गांधींचा मज राम हवा. लोभ हवा मज गाधीज मुनींचा. गाधीज मुनी म्हणजे विश्वामित्र होण्याआधी, परशुराम होण्याआधी ते गाधीज मुनी होते, क्षत्रिय होते. लोभ हवा मज गाधीज मुनींचा. अखंड आंतरक्षोभ हवा पराभवातही अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा. पार्थिव्यातच वास हवा परी दिव्याचा हव्यास हवा. शास्त्रांचा अभ्यास हवा परी मानव्याचा ध्यास हवा. विश्व हवे सर्वस्व हवे अनमृत्यू समोर संयंत्र हवा. शरात परीही विव्हळता तनु उरात अमृत मंत्र हवा. हवी मुख सुरमुख मी वैश्वानर. कुंपणा इतकंच मला हवंय असं नाहीच आहे, मला कुंपणं नाहीये. हवी मुख सुरमुख मी वैश्वानर. नित्य नवा मज ग्रास हवा हे सुख दुर्लभ वाढविण्या मज 84 प्रवास. कवितांचा कार्यक्रम करायचा ठरवला तेव्हा माझ्या मनात जी नावं आली ना ती ही सगळ्यांची होती. कारण हे सगळे खरोखर कवितेवर प्रेम करणारी माणसं आहेत. त्यांची ओळख आता लगेच आपण करून घेऊया. प्रीती देशपांडे, अनंत आंबळीकर. आणि अनंत यांनी एखाद दुसऱ्या कलाच्या कार्यक्रमात आधी सहभाग घेतलेला आहे आणि आता ते कायमचे येणार आहेत. शीतल डोळस, चंद्रपाणी चिटणीस, प्रकाश चिपळकर.